डेडिकेटेड आहे टू यू. आणि इग्नोर माय अवतार. मी आत्ताच आंघोळ करून आली आहे. सो स्किन केअर करूयात आणि स्किन केअर करता करता आपण काहीतरी गप्पा मारूया. सो येस, तर जसं की मी मेन्शन केलं होतं आधीच्या व्लॉगमध्ये की एका व्हिडिओमध्ये, ॲक्च्युली व्लॉग नव्हता तो, की मी एक काय म्हणतात त्याला, तर मी असं मेन्शन केलं होतं की मला डॉक्टरचा नंबर हवा होता वगैरे असं काही. पण मला ग्रेटफुली एक असे डॉक्टर मिळालेत की जे मेंटल स्ट्रेसमध्ये तुमची हेल्प करतात. सो मी त्याच दिवशी गेली होती दुपारी. आमच्या इथेच आहे ते हॉस्पिटल, तिथं ते असतात स्पेशलिस्ट आहे त्याच्यावरचे. सो यस, मी आय वेंट देअर. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळ्याच बायकांना होतं असं नाही आहे, पण बऱ्यापैकी बायकांना होतं ते म्हणजे पोस्टमार्टम. आणि त्याच्यामध्ये जर तुमच्या शेजारचे वगैरे लोक जर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून खतपाणी टाकत असतील तर ते अजून जास्त वाढतं. ते म्हणजे पोस्टमार्टम डिप्रेशन. आणि आय ॲम ऑन द पीक ऑफ दॅट डिप्रेशन. म्हणजे मला ते खूप जास्त प्रमाणात झालं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सो येस, असं झालं होतं आणि मी गेले होते आणि त्यांनी मला कन्सल्ट केलं आणि 15 दिवसाच्या मला एक मेडिसिन्स दिल्यात 15 दिवसाच्या, 3 टाईम खायच्या. सो आता मी त्या मेडिसिन 4-5 दिवस झालं खाते आहे. आय एम फीलिंग व्हेरी व्हेरी लाईट. कारण मला काही असे विचार येत नाही आहेत मनामध्ये किंवा खूप चांगली झोप लागते आहे. आणि मी आधी असं विचार करायचे की जे लोक म्हणतात की डिप्रेशनवर मेडिसिन दिली जाते तर त्याचा असा कायच फायदा होतो. बट आय फील व्हेरी लाईट. माझ्या मनामध्ये जास्त विचार येत नाहीत. जरी आले तरी असे म्हणजे पॉझिटिव्ह विचार येतात ते. सो या, आणि मला हेल्पफुल तर झाले, पण मला फक्त 15 दिवसच गोळ्या घ्यायला लावल्यात आणि मला एकदम माइल्ड दिलेल्या आहेत. कारण मी फीडिंगमध्ये आहे. अजून माझा बाळ जे आहे ते माझ्या अंगावर पिते. सो त्याच्यामुळे मला एकदम माइल्ड दिलेलं आहे. बट त्या माइल्ड गोळ्यांनी पण माझ्यावरती खूप छान असर केला, विच इज रिअली व्हेरी गुड थिंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता त्यांनी असं मला सजेस्ट केलं आहे की तुम्ही काउन्सिलिंग करा. सो त्यांनी मला असं सजेस्ट केलं की तुम्ही काउन्सिलिंग करा रादर दॅन ह्या गोळ्या कंटिन्यू करायच्या ऐवजी. सो आता ह्या 15 दिवसाच्या गोळ्या खाऊन झालं की माझं काउन्सिलिंग सेशन चालू होणार आहे. आणि ते एक सेशन आय गेस 45 मिनिट्स आहे. आणि त्याचं प्राईज वगैरे तर मी विचारलेली नाही आहे अजून, कारण मी अजून ज्यांच्याबरोबर करायचं आहे त्यांनाच कॉन्टॅक्ट केलेलं नाही आहे. सो येस, दॅट्स द अपडेट की काय झालं होतं त्या दिवशी. आणि आता मी विचार करते की आय एम सो मच स्टुपिड की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा मी विचार करत होते, पण ते एक किक असते माणसाला, ती हवी होती आणि ती मला मिळाली आहे. अँड या, आय एम मोर दॅन हॅपी टुडे. आणि आत्ता 5-6 आय गेस हप्ता होत नाही झाला अजून. हप्ता 5-7 दिवस झाले मी ते मेडिसिन घेते. आणि आय फील व्हेरी लाईट, रिफ्रेश. आणि येस, दॅट्स इट. आणि येस, आता मी स्किन केअर करते. व्हिटॅमिन सीचं सिरम लावलं आहे. याच्यानंतर मी लावते आहे लिप बाम. सो आज घरामध्ये फक्त मी आणि इंद्रनील, आम्ही दोघंच आहे. साईशा माझ्या आईच्या घरी गेलेली आहे, कारण काल आम्ही तिथे गेलो होतो. सो ती राहिली आहे तिथं, तिला राहायला आवडतं तिथं. सो या, आजचा दिवस ती राहणार आहे. येता तिचे वडील घेऊन येणार आहेत आणि तिचे वडील त्यांच्या माहेरी गेलेले आहेत ॲज युजल. सो आम्ही दोघंच जण आहे. आम्ही दोघं बिचारे कुठंच नाही जात, कारण आम्हाला कुठं करमतच नाही. सो आम्ही कुठंच नाही जात. ओके. सो बॅक कॅमेराने मला काही जमत नव्हतं BB क्रीम लावायला. सो मी आता फ्रंट कॅमेरा ऑन केला या. आणि आजचे अपडेट हेच आहेत की आम्ही दोघंच मायलेका आहे. आणि मी एकटी असल्यावरती माझं खायचं प्यायचं खूप वांदं होतं, कारण मला एकटीला भूकच नाही लागत. आणि या, मी असं ठरवलं आज की मॅगी खायची, कारण ह्या दोघांचं माहीत नाही मला कधीपर्यंत येते. सो येस, तुम्हाला माहिती आहे का की मी माझा एक विचार तुमच्याबरोबर शेअर करते की ते लोक त्याच्यावरती रिलेट करतात आहे
की वी आर मिडल क्लास पीपल. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की एक डिसेंट असतो आपण, की खूप अप्पर क्लासमध्ये पण नाही आणि खूप लोअरमध्ये पण नाही. जे आपण मिडल क्लास असतो ना, तर मिडल क्लास लोक आपण आहे ना खूप जास्त गोष्टी निग्लेक्ट करतो. जसं की फॉर एक्झाम्पल, की जसं की आत्ता माझ्या बाबतीमध्ये घडलं की मला ही गोष्ट झाली आहे, पण ह्याच गोष्टी ज्या आहेत ना, ते श्रीमंत लोक नाही इग्नोर करत. रादर ते खूप लवकर या गोष्टींवरती इलाज करतात. सो मी 3-4 वर्ष वेट केला. रादर त्याच्यापेक्षा मी जर आधीच गेले असते तर आज मे बी माझं मेंटल स्टेट अजून व्यवस्थित असतं. ओके, सो आपलं मेंटल हेल्थवर पण काम करायला पाहिजे, हे मला खूप प्रकर्षानं जाणवलं त्या दिवशी. कारण ना, जर मी नीट म्हणजे माझं जर मेंटल स्टेट खूप चांगलं असेल आणि मी एका खूप चांगल्या सिच्युएशनमध्ये असेल किंवा कोण काय बोलते याच्यावर जर मी जरा आता लक्ष कमी द्यायचं ठरवलं किंवा असं काही गोष्टी दर 15 दिवसांनी जर घडतात आहे, तर याच्यावरती मी असा उपाय काढला आहे की जास्त रादर कोणासोबत बोलायचंच नाही आहे. किंवा जे कोणी येऊन मला असं सांगते की यानं असं केलं तसं केलं, रादर मी आत्ता पण खूप कमी लोकांबरोबर बोलते. कारण आय एम व्हेरी अँटी सोशल पर्सन, की मला खूप जास्त लोकांबरोबर बोलायला नाही आवडत असं पण. सो येस, आणि अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या सगळ्यांच्याच लाईफमध्ये घडतात, बट खूप लोक त्या धरून ठेवतात आणि त्याच्यामध्ये मी ती पर्सन आहे की जी मी खूप जास्त ते धरून ठेवलं होतं. सो आत्ता मला डॉक्टरने कन्सल्ट केलं, माझ्याबरोबर थोडेसे बोलले, किंवा मेडिसिनचा असर असू दे. सो आय फील व्हेरी लाईट. माझी झोप पण खूप जास्त कंप्लीट व्यवस्थित होती आहे. कसं असतं, आपल्या झोपेचं चक्र बिघडतं ना, ते त्याच्यानंतरच सगळ्या गोष्टी बिघडत जातात. कारण आपल्या डोक्यात विचार असतात आणि त्या विचारानंतर मग आपण झोप विसरतो, चिडचिड होती दिवसभर. आणि माझ्या चिडचिडीचा म्हणजे मला असं रिअलाईज जेव्हा झालं की माझ्या डोक्यात विचार असतात आणि तेव्हा जर साईशा काय घेऊन आली की मला खूप चिडचिड व्हायची, की रादर तिचं काही चूक पण नाही आहे. ती बिचारी 4 वर्षाची, तिची काही चूक नसते, पण तिच्या अंगावरती ओरडणं किंवा लहान इंद्रनील आहे त्याच्या अंगावरती ओरडणं हे खूप सर्रास व्हायला लागलं. सो आय फील व्हेरी बॅड ओरडून झाल्यावरती. सो मी असा विचार केला की नाही, आता खूप मला जास्त गरज आहे की याच्यावर काहीतरी परमनंटली इलाज करायचा. सो येस, आणि खूप लोक मला जज पण करतात ते की काय गरज आहे हे सगळं हे नाही का नाटक करण्याची किंवा काय. बट आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी तिथे गेली हिम्मत करून. सो खूप लोकांना असं वाटतं की नाही का, वेड लागले का गोळ्या खाण्यापर्यंत तुझी म्हणजे नाही का इतकं वेड लागलंय का किंवा काय. बट मी सांगते की आपली मिडल क्लास लोकांची थिंकिंग इज लाईक की तू जर एखाद्या डिप्रेशनमध्ये गेली किंवा त्याच्यावरच्या तू गोळ्या खाते तर तू वेडी झाली आहे, विच इज रिअली व्हेरी अगली थिंग. आणि मिडल क्लास लोकांना जास्त डिप्रेशन असतं, पण आपल्याला हे कळून येत नाही. आणि बाय गॉड ग्रेस माझ्या नवऱ्याला आणि मला कळालं, त्याच्यामुळे आम्ही इलाज केला आणि आता मला बरं वाटतंय. सो माझ्याच भल्यासाठी हे मी केले. आणि मी अशा कोणीही माझा व्हिडिओ बघते की त्यांच्या बाबतीत असं घडते की तुम्हाला अननेसेसरी खूप विचार येत जाते, खूप रडू येते किंवा खूप चिडचिड होतीये, झोप येत नाहीये, डोकं जड होते विचार करून करून, तर अशा लेडीजनी हे केलंच पाहिजे. कारण ना, की मी माझ्या अनुभवावरून सांगते की हे खूप आपल्याला त्रास देतं. आपण पर्सनल लाईफमध्ये पण ग्रोथ करू शकत नाही, प्रोफेशनलमध्ये पण नाही. सो येस, ज्यांना ज्यांना हा त्रास आहे त्यांनी जा. याचा काहीच साईड इफेक्ट नाही आहे, कारण गोळ्या पण इज लाईक आपल्या शरीरात काही विटॅमिन्स किंवा मॅग्नेशियम वगैरे कमी असतं त्याच्याच गोळ्या असतात, खूप जास्त अशा काही हेवी वगैरे नसतं. दुसरी गोष्ट, ते झोपेच्या गोळ्या देत नाहीत. ओके, सो डोंट कम्पेअर की हे लोक झोपेच्या गोळ्या देतात किंवा काय, पण ते लोक नाही देत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही 15-20 दिवस गोळ्या 15 दिवसाचे ते लोक देतात. म्हणजे मला 15 दिवसाच्या दिल्यात, रादर मला सांगितलं होतं की महिन्याभराच्या घ्या. पण माझं असं म्हणणं होतं की मला जास्त गोळ्यांवर डिपेंड नाही राहायचं आहे. सो मला परमनंटली इलाजासाठी त्यांनी असं सांगितलं आहे की तू काउन्सिलिंग करून घे. ओके, सो मी काउन्सिलिंग पण करणार आहे, पण आधी या 15 दिवसाच्या गोळ्या संपवणार आहे. आणि या 4-5 दिवसातच मला इतका ड्रास्टिक चेंज वाटतोय. माझं हे सगळं मेंदूमध्ये किचकिच चालायची एकदम शांत झाली आहे, एकदम. म्हणजे रादर आता विचार जरी आला कोणाचा तरी माझं मन मला असं सांगतं की स्टॉप, विचार नाही करायचा त्या गोष्टींवरती. सो ते थांबून पण जाते आणि आय एम व्हेरी
व्हेरी मच इन कंट्रोल. आय फील फ्रेश, आय फील ॲक्टिव्ह आणि हॅपी. ओके, सो मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की ह्या ज्या गोळ्या आहेत ते तुमच्या शरीरामध्ये एक हार्मोन असतात ते बदलतात. जसं की बाळ झाल्यावर आपण खूप रात्रीभर जागतो किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास होते, सो त्याच्यामुळे ते हार्मोन कमी होतात. सो ते हॅपी हार्मोन वाढण्यासाठी ह्या गोळ्या असतात आणि त्या गोळ्यांनी मला खूप जास्त रिलीफ वाटतं. येस, मी परत परत सांगेल की ज्यांना कोणाला असा मेंटल स्ट्रेस किंवा त्रास होत असेल त्यांनी तो इग्नोर करू नका प्लीज, कारण हे इग्नोरन्स खूप जास्त आपल्यालाच भोवतं. आणि ट्राय करा की कमी लोकांमध्ये आपलं आयुष्य चाललं आहे, म्हणजे खूप कमी लोकांना आपण अकाउंटेबल आहे असंच ठेवा. सो या, आणि आज बघत काय काय घडतं या ब्लॉगमध्ये. सो प्रवचन खूप जास्त झालं सकाळी सकाळी, कारण आज इंद्रनील झोपलाय फॉर गॉड ग्रेस. सो मी हे व्हिडिओ करू शकत होते. आणि मी रेग्युलरली व्हिडिओ यासाठी टाकत नाही की कारण मला थोडंसं हे गोष्टीमध्ये जरा त्रास होत होता. सो त्याच्यातून मी आत्ता जराशी बाहेर पडत आली आहे. सो मी 2-3 दिवस व्हिडिओ टाकलेत आणि अजूनही हा पूर्ण हफ्ता माझे व्हिडिओ येतच राहतील. सो तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका. मी लाईव्ह येते, ते लाईव्ह पण तुम्ही जाऊन बघू शकता. सो येस, दॅट्स इट. तर आत्ता वाजलेले आहे 11:15 आणि इथं आमच्या बेबी फोन चालवतोय. हाय कर, हाय हाय. इथे ॲज युजल कपडे, कारण बाहेर पाऊस पडतोय. सो या, दॅट्स द अपडेट. आणि आय एम गेटिंग बोर, कारण लाईट पण गेली आणि मला काहीच बघायला पण नाही आहे, टाईमपासला पण नाही आहे. आणि ह्या पूर्ण घराची जी अवस्था केली माझ्या मुलांनी, मी तुम्हाला दाखवू पण नाही शकत, इतके लाज वाटते मला. ॲज यू कॅन सी, दिसत असेल तर. पण मी ते उचलणार नाही आहे, कारण मी उचलले की तो परत 2 मिनिटात सगळं पाडणार. ता 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 ता. आहे की माझी शोनी. हॅलो, आम्ही आता नाव करून शोना बेबी आलोय. आता आम्ही झोपणार नाही. कसं आता आम्ही चाललो झोपायला. हो ना इंद्रनील, झोपणार ना? इकडे बघ, झोपणार ना? बाबा व्हेरी बॉय, गुड बॉय. बाय कर सर, बाय बाय. मी नॅप काढून येतोय एक छोटासा. कर बाय बाय. फ्लाइंग किस, फ्लाइंग किस दे. व्हेरी क्यूट. इकडे बघ, लाव परत. इकडे बघ. सो आता वाजलेत रात्रीचे 10:30ला 5 मिनटंच कमी आहे. आणि आता आम्ही चाललो आहे झोपायला, कारण बाळ लवकर झोपल्यास 10 वाजताच. सो येस, इट्स अ गोल्डन टाईम टू स्लीप. मी आता फेस वॉश केला आहे. फेसला फक्त ती स्पॉटची क्रीम लावली आहे, जे की मी मल्टिपल टाईम विसरून जाते की ती मला लावायची आहे. बट आज मला लक्षात आलं, सो मी आज लावली आहे. आणि ना आज माझ्याबरोबर एक खूप जास्त मोठी, माझ्याबरोबर नाही म्हणता येणार, माझ्या नवऱ्याबरोबर खूप मोठी जास्त बॅड गोष्ट घडली आहे. ती म्हणजे की आमच्या कारचा ॲक्सिडेंट झाला आणि फॉर गॉड ग्रेस माझ्या नवऱ्याला काय लागलं नाही, देवाची कृपा असं म्हणा. पण आमच्या गाडीचं खूप मोठं नुकसान झालं आहे, बोनेट अर्धं तुटलं आहे. सो या, इट्स व्हेरी बॅड डे टुडे. पण त्यांना काय झालं नाही, हे खूप जास्त मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर. बट या, असं होत राहतं. सो या, हा व्लॉग मी आता इथं संपवते आहे. सो मी त्याच्यानंतर मला जेव्हापासून ऐकलं आहे ना, त्याच्यानंतर मी व्लॉग पण शूट करू नाही शकले. सो यस, मी व्लॉग आत्ता फक्त गुड नाईट बोलण्यासाठी शूट केला आहे थोडासा.
मी तुम्हाला हे गोष्ट सांगायची पण होते, सो त्याच्यासाठी शूट केला. सो येस, बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत जा. आता मध्ये मध्ये व्हिडिओला खूप छान व्ह्यूज आणि रिस्पॉन्स येत होता, बट आता परत थोडंसं कमी जास्त होतं, बट इट्स ओके. पण जे कोणी बघतंय ज्यानं कोणी बघितलं आणि सबस्क्राईब केलं नाही त्या लोकांनी प्लीज सबस्क्राईब करा. सो या मला मोटिवेशन भेटत राहील नवीन ब्लॉग्स बनवण्याची. सो या दॅट्स इट. असा होता आजचा दिवस आणि ब्लॉग इथं संपवते. बाय बाय, गुड नाईट.